दाखवणारा दीपस्तंभ तुम्ही झालात. अतंग या जगतात मार्ग दाखवणारा दीपस्तंभ तुम्ही झालात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आमचा खरा आधार तुम्ही झालात. शब्दातही मांडता येणार नाही असे ऋण आहेत तुमचे. शब्दातही मांडता येणार नाही असे ऋण आहेत तुमचे. सर, तुम्ही केवळ शिक्षक नाही तर आमच्या जगण्याचा विश्वास झाला आहात. आमच्या जगण्याचा विश्वास झाला आहात. आदरणीय व्यासपीठ, श्रद्धेय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा की दुःखाचा हे समजत नाहीये. एकीकडे पालकर सरांनी आयुष्याची 31-32 वर्ष या अखंड सेवा देऊन आज यशशिखर गाठले आहे. याचा प्रचंड सार्थ अभिमान आहे. पण दुसरीकडे उद्यापासून वर्गात आल्यावर समोर पालकर सर नसतील ही जाणीवच मनाला प्रचंड व्याकुळ करत आहे. सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर एकच भारदस्त वाक्य आठवतं. शिक्षक तर जगामध्ये लाखो असतात. शिक्षक तर जगामध्ये लाखो असतात, पण ज्यांच्या एका हातात ज्ञानाची मशाल आणि दुसऱ्या हातात शिस्तीची ढाल असते आणि या हृदयात विद्यार्थ्यांसाठी आईसारखी अथांग माया असते, ते एकमेव शिक्षक म्हणजे आमचे सर्वांचे लाडके पालकर सर. सर, तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकातले धडे नाही शिकवले. सर, तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकातले धडे नाही शिकवले, तर माणूस म्हणून कसे जगायचे हे तुम्ही शिकवले. हे तुम्ही शिकवले. आम्ही चुकलो तेव्हा तुम्ही रागवलात, पण आज कळतंय की त्या रागवण्यामागे फक्त आमचे भविष्य घडवण्याची तडफ होती. आम्ही खचलो तेव्हा तुम्ही पाठीवर हात ठेवला. आम्ही खचलो तेव्हा तुम्ही पाठीवर हात ठेवला आणि याच स्पर्शाने आम्हाला 1000 हत्तींचे बळ मिळाले. म्हणूनच सरांबद्दल सांगताना मन गच्च भरून येते की ज्ञानाचा दीप लावून केला उजेड खास. ज्ञानाचा दीप लावून केला उजेड खास. पालकर सरांनी दाखवला प्रगतीचा ध्यास. शिक्षणाची केवढी सुंदर फुलवली त्यांनी बाग. शिक्षणाची केवढी सुंदर फुलवली त्यांनी बाग. कधी न बाळगला मनात कसलाही राग. कधीही न बाळगला मनात कसलाही राग. शिस्त होती सरांची थोडीशी कडक, पण हृदयात होती मायेची झुलूक. अभ्यासासोबत शिकवली जगण्याची कला. सरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे आम्हाला. सर, उद्यापासून या शाळेची घंटा वाजेल. मुले वर्गात येतील, तास सुरू होतील. पण या वास्तूच्या कणाकणात, या फळ्यावर आणि आमच्या प्रत्येकाच्या हृदयात एकच नाव घुमत राहील, ते फक्त पालकर सर. तुम्ही कागदोपत्री सेवेतून निवृत्त होत असाल सर, पण आमच्या हृदयातून, आमच्या विचारातून आणि आमच्या आयुष्यातून तुम्हाला कधीच निवृत्ती नाही. उद्यापासून शांत वाटेल आपुली शाळा. मनात दाटून येईन आठवणींचा मेळा. कठीण विषयालाही सरांनी केले सोपे. ज्ञानाची त्यांनी लावले सुंदर रोपे. फक्त पुस्तकातील इतिहास त्यांनी कधी शिकवलाच नाही. छत्रपतींचा स्वाभिमान आमच्या रोमारोमात भिनवला. पालकर सर म्हणजे ज्ञानाचा असा एक धगधगता सूर्य, ज्याने आपल्या शिस्तीने हजारो विद्यार्थ्यांचा इतिहास घडवला. आणि इथे जमलेली गर्दीच सांगते की पालकर सरांनी आपल्या कार्यकाळात किती माणसांची मने जिंकली आहेत. छूट जाता है किनारा जब नाव चलती है, पर गुरु की दी हुई शिक्षा उम्र भर साथ चलती है. जिंदगी के इस लंबे सफर में रास्ते भले बदल जाएंगे, पर पालकर सर आप हमारे दिल से कभी नहीं जाएंगे. शेवटी जाता एवढंच म्हणावेसे वाटते की सूरज की तरह तपे हो तुम, रोशनी बनकर फैले हो तुम. पालकर सर, इस पावन मंदिर के सबसे हसीन नगमे हो तुम. पुढील प्रवासासाठी सरांना अथांग शुभेच्छा. हेच मागणे आमचे आणि याच आमच्या सदिच्छा. पालकर सर, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक आणि कोटी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.